मित्रांनो नमस्कार. अर्थसंस्कारमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच क्लायंटचा असा प्रश्न येतो की सर, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना डीमॅट अकाउंटमध्ये गुंतवणूक करावी की फिजिकल फॉर्ममध्ये गुंतवणूक करावी. ठीक आहे, तर आपण आज हे बघूया की डीमॅट अकाउंटमध्ये आणि फिजिकल फॉर्ममध्ये काय फरक आहे. फिजिकल फॉर्ममध्ये SOA आपण म्हणू शकतो. SOA म्हणजे स्टेटमेंट ऑफ अकाउंट. ठीक आहे, तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण डीमॅट अकाउंटमधून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो त्यावेळेस आपल्याला जे युनिट्स मिळतात ते युनिट्स आपले NSDL किंवा CDSL मध्ये स्टॉक्स सारखे होल्ड केले जातात. आणि फिजिकल फॉर्ममध्ये आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो त्यावेळेस आपण डिस्ट्रीब्युटर मार्फत गुंतवणूक करत असतो. ते युनिट्स आपल्या थेट AMC मध्ये ग्राहकाच्या म्हणजेच क्लायंटच्या नावे जमा होतात. हा झाला डीमॅट आणि SOA मधला डिफरन्स, होल्ड करण्यामधला डिफरन्स. याच्यामध्ये काय प्रॉफिट लॉस आहे हे आपण थोडक्यात बघूया. डीमॅटमध्ये मेंटेनन्स चार्जेस असू शकतो. SOA ला मेंटेनन्स चार्जेस लागत नाही. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन कॉस्ट नसते. डीमॅटमध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट असू शकते. फिजिकल फॉर्ममध्ये तुम्हाला कोणत्याही प्लॅटफॉर्मवर किंवा कोणत्याही ब्रोकरवरती डिपेंडंट राहावं लागत नाही. तेच डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला त्या ब्रोकरवरती डिपेंड राहावं लागतं किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती डिपेंड राहावं लागतं. ठीक आहे, फिजिकल फॉर्ममध्ये तुम्हाला कॉस्ट कमी येऊ शकते. हेच डीमॅटमध्ये कदाचित कॉस्ट जास्त लागू शकते. आणखी यातले ठळक मुद्दे जर आपण बघायचं म्हटलं तर फिजिकल फॉर्ममध्ये तुम्हाला खर्च कमी येतो. फिजिकल फॉर्म हा जास्त चांगला ऑप्शन का आहे, कारण याच्यामध्ये एक्स्ट्रा खर्च नाही आहे. डीमॅटमध्ये ब्रोकर खर्च लावू शकतो किंवा त्याचे चार्जेस लावू शकतो. स्टेटमेंट ऑफ अकाउंटमध्ये आपल्याला कोणतेही ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज द्यावे लागत नाहीत.